माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांना नगराध्यक्ष पदासाठी भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना मुस्लिम व्यापारी समाजाने त्यांचा जाहीर आणि भव्य सत्कार केला आहे। नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने जिंतूरच्या राजकीय वातावरणात तापमान वाढले असून उमेदवारीसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे। मुस्लिम व्यापारी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रताप देशमुख यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि नारळ देऊन सन्मानित केले। उत्साहाचे वातावरण। सत्कार समारंभात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि जयघोष करण्यात आला, ज्यामुळे परिसर दुमदुमला। समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की देशमुख यांनी नगराध्यक्ष म्हणून काम करताना सर्व समाज घटकांना समान न्याय दिला आणि व्यापारी वर्गासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले। हा कार्यक्रम आगामी निवडणुकीत प्रताप देशमुख यांना मिळणाऱ्या व्यापक पाठिंब्याचे द्योतक मानला जात असून शहरात त्याची मोठी चर्चा आहे। सांगायचं म्हणजे काल जे प्रशासनाने निर्णय घेतला सोडतचा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये 247 नगर परिषदमध्ये जे सोडत काल काढण्यात आली, त्या सोडतीच्या माध्यमातून जिंतूर हे खुल्या वर्गासाठी सोडण्यात आलं। त्याबद्दल लोकांचं जे मनभावना जिंतूर शहरातल्या, त्यामुळे मुस्लिम असो किंवा हिंदू असो किंवा दलित असो, कारण मागच्या 25 वर्षापासून जवळजवळ 1999मध्ये मी ज्यावेळेस प्रथम निवडून आलो जिंतूर नगर परिषदमध्ये, तेव्हापासून आतापर्यंत 25 वर्षापर्यंत मी कुठल्याच समाजाचा भेदभाव न करता सगळ्या समाजाची मनातून सेवा केली आणि त्या माध्यमातून मुस्लिम असतील, दलित असतील, हिंदू असतील, यांचं एक माझ्याबद्दल एक फार एक असं मनातून त्यांचं एक माझ्याबद्दल आदर आहे। आणि आज रोजी त्यांनी आज जे बसस्टँड परिसरचे आमचे परममित्र असतील, सज्जाद भाई असतील, डॉक्टर समीर जानिमिया, आमचे माझे आगामी उमेदवार राहिलेले चाऊस असतील आपले, परत आमचे अण्णांचे झहीरभाई असतील लाडले, असे सर्व माझे नियामक असतील, हे सर्व माझे सहकारी मित्र आणि यांनी जवळजवळ माझ्या 4 टर्म या 5व्या टर्मला यांची एक यांची इच्छा आहे की उद्याच्या नगरपालिकेला माझे नगराध्यक्ष म्हणून पद म्हणून निवडून यावं आणि त्याबद्दल त्यांच्या भावना लक्षात घेऊन येणाऱ्या काळात मी त्याच तरतुदीवर काम करत आणि यांचा असा आशीर्वाद या माध्यमातून मला लाभला, त्याबद्दल यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो। आणि प्रथम सर्व धर्मांना मी माझ्या मनापासून सर्व धर्माच्या या सर्व ज्येष्ठ असतील, माझे वर्ग आपले मित्र असतील, यांना मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमात। आरक्षण सुटल्यानंतर खरोखरच हे पहिलं स्वागत आहे, कारण मी 2 दिवस नव्हतो इथं, रात्रीच आलो। आज माझं पहिलं स्वागत आहे। आज दुपारीच्या वेळेस व्यक्तीच्या आमच्या कर्तव्यदक्ष नामदार आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर साकोरे पालकमंत्री, आज त्यांची दुपारी भेट झाली आणि त्यांच्या भेटीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्या ठिकाणी दिदीनं शुभेच्छा दिल्या आणि दिदीनंतर जे आज पहिलं स्वागत शहरामध्ये झालं असेल ते या माझ्या मुस्लिम बांधव सर्व वर्गाच्या व्यापाऱ्यांकडून। आपण भाजपचे उमेदवार आहेत आणि असं संकेत आहेत की आपण भाजपचे उमेदवार आहात आणि आज पहिलं स्वागत मुस्लिम समाज, विशेष काय? विशेष म्हणजे खरोखरच असं एक फार मनापासून आनंद होतो की भाजपचा उमेदवार असून मुस्लिमाबद्दल माझ्याबद्दल आदर हा या आजच्या या स्वागताच्या माध्यमातून दिसते। आम्हाला फक्त माणूस चांगला पाहिजे, आम्हाला आमच्या पार्टीशी काय देणं देणं नाही। पार्टीचं आम्हाला भाजप बी असला तर आम्हाला काय केलं आतापर्यंत, काय झालं आम्हाला भाजप बी केलं असं आहे। त्याच्यामुळं आमचं भाजपचं याचं काय आमचं हे नाही, वाद नाही, काय नाही। आम्हाला माणूस चांगला दिलं त्यांनी, बोर्डीकर साहेबांनी, आणि माणूस खरं हे चांगला माणूस आहे। 25 वर्षापासून आम्ही पाहतो, आम्ही एका गल्लीत राहतो, आत्तापर्यंत आमचं यांचं काही भांडण नाही, एक गोष्ट बी केली नाही त्यांनी माणसानं। त्याच्यामुळं हे माणूस नंबर 1 आहे आणि खरंच सोनं आहे माणूस आहे जिंतूरसाठी।